अक्षरशः या लोकांना शिव्या सुद्धा घालतात लोक. पण एवढं पार काट्याने आणते. कुठून आले? हॅलो, कुठून आले? गावाचं नाव काय तुमचं? नमस्कार मंडळी, बघा आमच्या शेजारच्या शेतामध्ये कोण आलंय? मेंढपाळ आले. ते कालच आलेले आहेत आणि काल काय मला टाईम नव्हता पक्ष्यांमुळं, खरं त्यांची मुलाखत घ्यायची मला. चला आपण जाऊया, त्यांची मुलाखत घेऊया. चला आपण जरा चौकशी करूया, तेवढाच आपला पण व्हिडिओ होऊन जाईल. सध्या जनावरांना खूप खरंच खाण्याची खूप हाल आहेत. आपण त्यांना विचारूया कुठून आलेत. दादा कुठून आले तुम्ही? हॅलो, कुठून आलेत? गावाचं नाव काय तुमच्या? त्या दादांना काय माहिती देता आहे ना, पण तिकडून ताईंनी आवाज दिला, त्यांना काही समजत नाही. म्हणजे त्याचा अर्थ ते फक्त जनावरं पाळण्यापुरतेच त्यांनी घरून आणलेले आहेत. तर आपण दुसऱ्या दादांना विचारूया. बघा आमचं गावाकडचं जीवन किती भारी की नाही. पाठीमाग इथं दिसतंय माझं बोट आहे, तिथं विजून ते कांदे झाकून ठेवून राहिलेत. सध्या वातावरण सगळं बदललेलं आहे, त्यामुळं कांदे झाकायचं काम चालू आहे. आणि त्यांच्या शेतामध्ये, म्हणजे स्वातीताईचं शेत आहे आणि त्यांच्या शेतामध्येच आता हे मुक्कामाला आहेत. तर आपण विचारूया त्यांना कुठून आल्यात, सगळीच माहिती घेऊया आपण. तर ह्या ताईंना विचारूया, कुठल्या आहे ताई तुम्ही? तुमच्या गावाचं नाव काय सांगा? गडदे आखाडा, तालुका राऊरी. अच्छा, म्हणजे ह्या आमच्याच भागातल्या आहेत. किती मेंढ्या आहे तुमच्याकडं? आमच्या आहेत 50-50. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती तुमची? हां हां, पण सेपरेट 50-50. 50-50 म्हणजे सगळ्या मेंढ्या 100 आहेत का? हां हां. अच्छा, मग आता हे जनावरांचे आता बघा आपल्याकडे चारा राहिला नाही, काही नाही, किती हाल आहेत. लय हाल, म्हणजे चारेच नाही, रोज वन हिंडतोय आम्ही. बघा किती हाल आहेत खरंच. आता आम्ही पण बघतोय आणि आपण यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून बघता यांचं जीवन, की किती भटकंतीचं जीवन आहे. जीवाला सुख नाही, खायला मिळत नाही अक्षरशः. म्हणजे हे बघा इकडं त्यांचं जेवण वगैरे सगळं इथं जागेवरच बनवतात त्या. आता कालपासून त्यांना बघते, म्हटलं चला यांचा एक व्हिडिओ बनवूया. आणि आता मलाही वेळ नव्हता, पण वेळ काढून मी पण आले. मला फार्मवर जायचं सोडून मी इकडं आले. जेव्हा आपल्याला आपलं दुःख जास्त वाटतं ना, आपला संघर्ष वाटतो, प्रत्येकाला वाटतं आपल्याला किती कष्ट आहेत, तेव्हा अशा लोकांकडे बघायचं असतं की रखरखत्या उन्हात आज तापमान काय आहे प्रत्येकाला माहिती, वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि अशा उन्हामध्ये ही लोक यांच्या मेंढ्या घेऊन चारतायत उन्हात. त्या मेंढ्यांबरोबर यांनाही उभं राहावं लागतं का? तर शेजाराच्या बांधाला परत ह्या मेंढ्या लागल्या की तिथं त्यांना शिव्याच खावा लागतात. बरोबर का नाही ताई? लोक विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस, कारण त्यांनाही त्यांच्या कष्टाने माल पिकवलेला असतो. त्यांचंही चुकीचं नाही आहे, पण आपली लोक काही शहाणी नाही आहेत. असं यांच्याच लोकांकडून मी खूप वेळा ऐकलेलं आहे की अक्षरशः या लोकांना शिव्या सुद्धा घालतात लोक. पण एवढं पार काट्याने आणते. घ्या आता मंडळी, बघा म्हणजे खरंच हे भटकंतीचं जीवन आहे. ऑनलाईन काही हा, प्रत्येक फोन लाईन. ताईंना माहिती नाही आहे, त्यांना म्हटलं तुम्ही पण एक चॅनल सुरू करा, कारण शहरातल्या लोकांना काय, पण प्रत्येकालाच यांचं जीवन बघावं असं वाटतं. आता आपल्याकडे एक चॅनल आहे बघा, धनगरी जीवन म्हणून, किती लोक सपोर्ट करतात आणि खूप प्रामाणिकपणे जगतात हो ही लोक. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातानात फिरतात, लेकरांना घेऊन फिरतात. तर ताईंना विचारूया. ताई तुम्हाला मुलं किती आहे? एकच एक मुलगा आणि मुलगी. अच्छा, एक मुलगा आहे. ह्या ताईंना पण एक मुलगा आहे. मुलं कुठे आहे तुमचे? आमचे असे बाहेर शाळा टाकलेले आहेत. शाळेत टाकलेले आहेत. घरी कोण कोण असतं? घरी कोण नाही, आता सासू सासरे आहेत, मग आमचे सासू सासरे तिकडेच येतो. तुमच्या सोबतच आहे का? हा, म्हणजे घराला कुलूपच आहे का आता? हा, कुलूपच आहे. अरे बापरे, शेती वगैरे आहे की नाही? शेतीला पाणीच नाही, तेव्हा काय करता शेतीला? बघा मंडळी, म्हणजे घर असून पण तिथं राहता येत नाही, कारण हे भटकंतीचं जीवन आहे. तर मंडळी बघा त्यांचा हा संसार, जिथं जातील तिथंच तेच त्यांचं घर. सरपणाची व्यवस्था करायची, सगळं झाकून पाकून ठेवलं आहे, कारण आता वातावरण बदललेलं आहे. म्हणजे पाणी कशाला म्हणून लागत नाही, पण हे बघा सगळं भरून ठेवलेलं आहे.
किती अवघड असतं ना खरंच यांचं जीवन. बघा यांचा राखण करता. नाही 2-2, 3-3 असते तुमच्या लोकांकडं. हां. आणि विशेष म्हणजे ते मला धावलं नाही, नाहीतर तुमची कुत्री भयंकर असतात. लांबूनच माणूस घाबरते. हां हां हां. मुलाखत घ्यावी म्हटलं, त्या दादाकडे गेले. त्या दादाला काही प्रश्नाची उत्तरं देता येईना. मग नंतर ताईंशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी गडी ठेवलेला आहे. अगदी साधा भोळाच आहे बिचारा. त्याच्यामुळे त्याला काही कळेनाच, नुसतंच माझ्या तोंडाकडे बघत होता. म्हणून मी आता विचारलं ते कोण आहे दुसरे. चला मंडळी, जाते आता शेडवर. आपल्याला काही कामं कमी नाही आहेत, पण चला आपल्यामुळं काय होतं समोरच्यालाही बरं वाटतं. त्यांनाही खूप आनंद वाटला. त्यांनी पण माझी मुलाखत घेतली.